Hello everyone. I'm Prashant Tiware, your English trainer from Skills Core Academy, कोल्हापूर. या संपूर्ण सिरीजमध्ये आपण अगदी बेसिक पासून स्पोकन इंग्लिश शिकणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ टुडेज टॉपिक. आज आपण साध्या वाक्यापासून प्रश्नार्थी वाक्य कसं बनवायचं हे शिकणार आहोत. आता मी तुम्हाला एक सिच्युएशन देतो. समजा तुम्ही एअरपोर्टवरती आहात आणि तुमच्या बाजूला एक अनोळखी व्यक्ती उभी आहे. तुम्हाला त्याला इंग्लिशमधून एक साधा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दिल्लीचे आहात का? आता यू आर फ्रॉम दिल्ली असं म्हणायचं का आर यू फ्रॉम दिल्ली? या दोन्ही वाक्यामध्ये एक छोटा फरक आहे आणि या फरकामुळेच वाक्याचा अर्थ आणि ग्रामर दोन्ही बदलतात. आज आपण हा ग्रामरचा महत्वाचा रूल समजून घेऊयात. मराठीत प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी का येते, पण इंग्लिशमध्ये क्वेश्चन तयार करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. इंग्लिशमध्ये प्रश्न विचारताना वर्ब बी आधी येतं. म्हणून यू आर फ्रॉम दिल्ली नाही तर आर यू फ्रॉम दिल्ली हे बरोबर आहे. म्हणजेच इंग्लिशमध्ये प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात वर्ब बी पासून होते आणि कर्त्याची जागा बदलते. म्हणजेच शी इज अ डॉक्टर या वाक्याचं प्रश्नार्थी वाक्य इज शी अ डॉक्टर असं होतं. दे आर स्टुडंट्सचं आर दे स्टुडंट्स असं होतं. अशाच सोप्या पद्धतीनं इंग्लिश शिकण्यासाठी आमच्या स्किल्स कोर अकॅडमीच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या लेसनमध्ये. आणि तो लेसन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा.